गोष्टीचं नाव आहे माकड आणि मगर. एक जंगल होतं. जंगलात नदीच्या किनारी एक जांभळाचं झाड होतं. त्या झाडावर एक माकड राहत होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती. मगराला खूप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे ना. माकडाने झाडावरची जांभळं दिली. मगराला खूप बरं वाटलं. त्याला जांभळं खूप आवडली. आता रोज मगर त्या जांभळाच्या झाडाजवळ यायचे. माकड आणि मगर यांच्यामध्ये रोज गप्पा व्हायच्या. माकड त्याला रोज रसदार जांभळं खायला द्यायचा. मगर आणि माकडाची मैत्री झाली. ते एकमेकांचे मित्र बनले. माकड नेहमी मगराच्या पाठीवर बसून फेरफटका मारायचे. एके दिवशी मगराने काही जांभळं आपल्या बायकोसाठी घरी नेली. त्याच्या बायकोने ती खाल्ली. तिला जांभळं खूप आवडली. मगराची बायको मगराला म्हणाली, इतकी गोड जांभळं खाणाऱ्या माकडाचं हृदय किती गोड असेल नाही. ते काही नाही, मला त्या माकडाचे हृदय खायचे आहे, असा हट्ट तिने धरला. मगराचा नाईलाज झाला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मगर आणि माकड यांची भेट झाली. त्याने माकडाला सांगितले, मित्रा, माझ्या बायकोने तुला जेवणासाठी घरी बोलवलं आहे, चल आपण घरी जाऊया. माकड लगेच तयार झाले. नेहमीप्रमाणे मगराने माकडाला पाठीवर बसवले व तो घरी जाऊ लागला. थोडं दूर आल्यानंतर मगराला राहवलं नाही. त्याने मित्राला सांगितलं, अरे, माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणाऱ्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, अरे रे, माझे हृदय तर झाडावरच आहे. अगोदर तू सांगितलं असतंस तर मी बरोबर घेतलं असतं. मगर म्हणालं, चल झाडाकडे जाऊया. दोघेही नदी किनारी पोहोचले. माकडाने पटकन उडी मारली आणि झाडावर सुरक्षित पोहोचले. माकड मगराला म्हणाले, मित्रा, तू विश्वासघाती आहेस, निघ आता. मगराला नंतर वाईट वाटले. त्याने एक चांगला मित्र गमावला होता. मुलांनो, कोणाचाही विश्वासघात करू नये. धन्यवाद.